आता माझ्या हातामध्ये स्कोप आहे, पण तुम्हाला ज्यावेळेस प्रत्यक्षात झाडावरती करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला काळजीपूर्वक असं व्यवस्थित बडिंग नाही किंवा काळजीपूर्वकच असं काढावं लागेल. हे आता मी फिरवू शकते, तिथं काय झाड देऊन तुम्ही फिरवू शकणार नाही. म्हणजे त्यावेळेस आपण काय करतो, हे पूर्ण मी 2 रिंग मारले त्याच्यावर. आता हे तुम्हाला उभी झाडाची फांदी त्याच्यावरती काम करायचं आहे. मी हे आडवं ठेवलंय आणि मला जरा सोयीस्कर व्हावं, तुम्हाला लवकर दाखवून मलाही लवकर जाता येईल असे. तर मी काय केलं, 2 रिंग मारले नाही पाहिजे. दिसते का 2 रिंग? एका रिंग मारले त्या 2 रिंग. सर त्या पूर्ण रिंग आहे आणि ही जी साल आहे तेव्हा ही पूर्ण साल अशा पद्धतीने काढायची. आपण ज्यावेळेस एअर लेअरिंग करतो त्यावेळेस ही साल अशी पूर्ण काढायची. हे लक्षात आलं? हे अशी कलम आपण कुठं करतो बघितले माहिती आहे तुम्हाला? कुठल्या पिकात? डाळिंबामध्ये, पोमोग्रेनेट ज्याला म्हणतो आपण, डाळिंबामध्ये अशा प्रकारचा आपण कलम करू शकतो. किंवा काही ऑर्नामेंटल प्लॅन्ट्स आहेत, त्यामध्ये सर बॉटल ब्रश आहे किंवा काही लिंबूवर गेली आहेत. याशिवाय अंजीर आहे. गुलाबामध्ये आपल्याकडे शक्य होत नाही, तिथं तुम्हाला टी बडिंगच काढू, सेम बडिंग. पण कोकणामध्ये बऱ्याचशा व्हरायटी आहेत. अगदी सर उदाहरण सांगायचं तर पानफुटी माहिती आहे तुम्हाला? पानफुटी पान असतं, ते पान असं जमिनीवर पडलं, मातीत पडलं आणि तिथे पाणी पडलं तर त्या ठिकाणी त्या पानाला मुळे फुटतात आणि तिथून पुढे नवीन रोपाची निर्मिती होते. तर अशी नैसर्गिक उत्पत्ती सुद्धा होते. काही रोपांची निर्मिती ही रायझोम्स किंवा ज्याला आपण कंद म्हणतो, तर ते अशी काही उदाहरण सांगता येते का? रायझोम्स पासून निर्मिती होणार आहे पुनरावृत्ती, ज्याला आपण पुनर्निर्माण म्हणतो, रिप्रोडक्शन, प्रोपोगेशन. जे राहिलेल्या कंदापासून तयार होणारी अशी पिकं सांगा, उदाहरण सांगा, पटकन सांगायचं, वेळ लागणार. रायझोम पासून तयार होणार अद्रक, सकर्स, ज्याला आपण काही असे सकर्स असतात, म्हणजे इकडून तिकडं असे. परत हळद आहे, नंतर तुमचे आले आहेत, नंतर हळद सांगितलं मी. त्यानंतर रताळी जी आहे तर ती रताळापासून आपण करत नाही. तिथं काय करते मला सांगा रताळा या बाबतीत? अजून एक आहे कर्दळी. कर्दळी सुद्धा कंदापासून तयार होते किंवा त्याच्या बियापासून सुद्धा तयार होते. पण रताळाचं काय करतो आपण? काय लावतो? वरची जी खांदी असते वेलाची, तर ती वेल लावतो, त्याला रताळ तयार होतो. तर ते त्याला आपण म्हणजे कटिंग पासून ते कटिंग छान करून होतो. तर हे जे आहे ते आपण तयार केलेलं आहे. आणि यामध्ये ते जे एक वेगळ्या प्रकारचं शेवाळ असतं, ज्या ठिकाणी अतिशय पाऊस पडतो. उदाहरणार्थ सांगता येईल तुम्हाला कुठं पाऊस पडतो? उमदेला अतिशय कोकणात पाऊस पडतो. आणि अजून एक कोकणात जे जास्त कुठं पडतो? कोकणाच्या बाहेर. कोकणापेक्षाही जास्त पाऊस पडतो असे ठिकाण कुठले? घाटावरती, ज्याला घाट रिजन म्हणतो. घाट कुठले माहित आहे तुम्हाला? आपल्याकडे निदान पर्वत कुठले माहित आहेत? आपल्या महाराष्ट्रातला जो सगळ्यात मोठा उंच ठिकाण विचारलंच नाही, सह्याद्री. सह्याद्री जो घाट माता आहे त्याची उंची समुद्र सपाटीपासून साधारणपणे 7,000 ते 8,000 काय आहे युनिट. समुद्र सपाटीपासूनची उंची, कळसुबाईची उंची विचार तुम्हाला मीटर मध्ये सांगेल तर साधारणपणे 700, 800 ते 900, 1000 मीटर पर्यंत. म्हणजे समुद्र सपाटापासून जे आहे घाट एरिया, घाट माता जो आहे तर तो आहे साधारणपणे 700, 800 ते 900, 1000 मीटर पर्यंत उंच. म्हणजे 1 किलोमीटर उंच आहे आपण समुद्र. आणि आपण जे आहे ते साधारणपणे सातवीची रेंज येईल सर, ही 550 मीटरच्या दरम्यान येईल. उंदीचं बघा तुम्ही, MSL उंदी बघा तुम्ही, सापडते का बघा, मीन सी लेवल समुद्र सपाटीपासूनची उंदीची उंची. तुम्हाला ही उंची बऱ्याच ठिकाणी लिहिलेली दिसली, ती कुठे दिसली सांगू शकता कोण?
यातला एसटीनं प्रवास करणारे सोडून रेल्वेने किती जणांनी प्रवास केला? रेल्वेला कोण केलं नाही. बरं झालं तुम्ही रेल्वे स्टेशन वरती गेला. रेल्वे स्टेशन निदान पिक्चर वरती बघितले का सिनेमामध्ये? परत एकदा नीट बघा. हे जर रेल्वे स्टेशनचा बोर्ड असेल तर त्या ठिकाणी समुद्र सपाटीची उंचाई असे लिहिलं असेल बघा. प्रत्येक ठिकाणी असते. तर या ठिकाणी सुद्धा जास्त पाऊस होतो. अशा ठिकाणी हे आपण ह्या शेवाळ्यासाठी तिथे गेलो ज्याला स्टॅग्नम मॉस म्हणतो. स्टॅग्नम मॉस तर शब्द मला बरोबर आहे का बघा. स्टॅग्नम मॉस ज्याला शेवाळ म्हणतो. अति पावसात ते झाडावरती घरावरती दगडावरती सगळीकडे अशा प्रकारे शेवाळ मिळतं तयार होतं. आणि त्या शेवाळ्याचा उपयोग आपण हे कलम बांधण्यासाठी करतो. अर्थात हे जर आपल्याला मिळत नाही हे 2 वरून विकत घ्यावं लागतं बऱ्याच ठिकाणी. आणि त्याला आता नाहीतर काय होतं जनरली कमी करायला लागतो शेवाळ्यासाठी. आता 2 नंबरचा व्यवसाय झाला. तर हे इथं आपण काय करतो ते ओलं करून नुसतं ओलं करायचं नाही सर. ते पाण्याने ओलं होणार आहे. पण त्याच्याबरोबर एखादं कीडनाशक किंवा रोगनाशक त्याच्याबरोबर म्हणजे कीड आणि रोग येऊ नये म्हणून एखादं बुरशीनाशक मिसळायचं आहे त्यामध्ये. म्हणजे अर्थात 22 टीन असेल. 1 लिटर पाण्याला 1 ग्रॅम क्लोरोपायरिफॉस 1 मिली 1 लिटर पाण्याला कीटनाशक सांगितले 2 मिसळून त्यात हे उडवायचं म्हणजे बांधायचं. बांधताना एक साधारणपणे एवढा असा आकार होईल गोल असं बांधून प्लॅस्टिकवर पूर्ण बांधायचं. एक प्लॅस्टिकमध्ये बघा हे पूर्ण असं मी त्याचे काही फोटो दाखवतो किंवा काही तुम्हाला व्हिडिओ सांगतो ते तुम्ही पण निवांत बघा मोबाईलवर. तर अशा प्रकारे हे एअर लेअरिंग त्याला गुटिकल म्हणतो ते बांधायचं. आणि एकदा बांधलं तर खालून ही झाडाची मूळ फांदी आहे आणि इथून येणारा जो अन्नरस आहे तर आपण साल काढलेले म्हणजे याचं सर काय कट केले आपण फक्त हाड वर राहिलेलं आहे. धैर्यमाने प्रयोग कशाला मला सांगितलं ही वरचा भाग काय म्हणायचं सालीचा भाग आहे. यातून अन्न आणि पाणी पुरवठा वरच्या पाहणारा सगळ्यांना हा या बंडलमधून म्हणजे या सालीमधून आपण थोडक्यात समजून घेऊया. या सालीमधून वरच्या बाजूला अन्न पुरवठा हा होत राहणार आहे. पण इथं आपण अन्न पुरवठा पूर्ण बंद केलेला आहे. आणि असे एखाद्या झाडाची साल जर आपण काढली आणि जर ती मोठ्या प्रमाणात काढली किंवा जनावरांखाली चालले तर वरचा भाग पूर्ण वाढून जातो. पूर्ण झाड वाढतं किंवा मरतं. तर इथं तसं होणार नाही. इथं आपण काय करतोय ह्या जो शेवाळ बांधले त्यातून इथून अन्न येणार अन्न पाणी पुरवठा चालू आहे. तर वरती सुद्धा या शेवाळ्यामधून जे पाणी आहे मॉइश्चर आहे त्यातून इकडे याला अन्न पुरवठा मिळेल. परत रोग मुळ्या फुटणार आहे आणि मुळ्या फुटल्यानंतर जे रोग तयार होतात. तर त्यावेळेस एक साधारणपणे 3 आठवड्याच्या महिन्यात इकडे तुम्हाला छोट्या छोट्या मुळ्या बाहेर आल्या दिसतील. आणि त्या प्लॅस्टिक मधून पांढरं प्लॅस्टिक असतात रंगीत बांधत नाही आपण ते त्यात आपल्याला दिसले काही मुळ्या बाहेर आल्या. आणि ह्या मुळ्या तयार झाले का वरचं रोग आपल्याला वापरासाठी. मग हे काय करायचं हे जे आहे खालचं मूळ वृक्ष इथं राहिलं हे वरचं रोग तयार झालं. त्यावेळेस आपण इथं बांधलेलं आहे. खालचा भाग जो आहे तो साधारणपणे रात्री अशी धरायची मी सांगितले अशी धरायची. आणि मग हा भाग एक साधारणपणे 25% कट हे पूर्ण कट केलं का मी नाही केलं. पहिला कट साधारणपणे 25%. दुसरा परत त्याच्या पुढे थोडासाठी कट घ्यायचा तो साधारणपणे 50-60% असावा. पूर्ण कट केले नाही केलं. आणि तिसऱ्या कटीला हे पूर्ण झाड आपण हे करत नाही. आपण शॉर्टकट डायरेक्ट 100% काही रोग वेगळं झालं. आणि हे रोग याला मुळे कुठे रोग तयार झाला त्याला एअर लेअरिंग किंवा गुटिकल म्हणतो जे तुम्ही परत शिकवता. अशा पद्धतीने हे कटिंग झालं. अजून काय राहिले म्हणजे बाबतीत अजून काय कोणाला काही शंका असतील तर विचारा. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काय रोग तयार करू शकतो करू शकतो. वॉटर मॅनेजमेंट हा सर. तर नर्सरीच्या बाबतीत रोप तयार करणं झालं. व्यवसाय जर तुम्हाला ह्यात करायचा असेल तर तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे. ते वरून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये काय जायचं आहे का गाडीची वेळ झाली काय किती जाईल पुढची कुठं जाईल नाही असेल काय अडचणी असतील तर सांगा मला. कसं तुम्हाला परगावच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये आणि ती पण विद्यार्थी होती सुरुवातीला. तर अशा पद्धतीने आपण रोपं तयार केल्यानंतर ह्यांना एकतर जाळीच्या माध्यमातून ज्याला वॉटर कॅन म्हणतो आपण त्यानं किंवा असं पाईपनं त्याला शावर लावून. आता कसं आहे शावर मिळतात प्लॅस्टिकमध्ये किंवा अजून वेगवेगळे डिझाईन शावर मिळतात. त्या पद्धतीने पाणी द्यायचं आणि परत
रोपं जी आहेत ही साधारणपणे रोपं तयार होत असताना बाहेरच्या कोकण क्लायमेटमध्ये तयार होत नाही, उन्हाळ्यात ह्या टेम्परेचर तर होणारच नाही. मग सगळ्यात सुटेबल वातावरण रोपं तयार करण्यासाठी कुठलं असतं योग्य वातावरण, तर त्या असतं पावसाळ्याचं वातावरण. या ठिकाणी पाण्यात म्हणजे हवेत जे पाणी आहे बाष्प ज्याला म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, बाष्प मी मराठी सांगितलं ना, मॉइश्चर, किंवा ज्याला दुसरा शब्द अजून एक आहे वेपर्स. वेपर्स म्हणत नाही आपण, वेपर्स खायला वापरतो आणि वेपर्स वेगळे आणि वेपर्स वेगळे. तर ज्याला ह्युमिडिटी असं म्हणतो आपण, ह्युमिडिटी म्हणजे हवेतील बाष्पाचं प्रमाण हे कमी जास्त असतं. आता सुद्धा आपल्या हवेमध्ये इथं आहे की काही प्रमाणात ह्युमिडिटी आहे, ज्याला मॉइश्चर म्हणतो, किंवा मराठीमध्ये त्याला दुसरा एक पर्यायी शब्द आहे आर्द्रता. अवघड शब्द आर्द्रता. तर आर्द्रता असते तर ती पावसाळ्यात हवेतली जी बाष्प आहे, आर्द्रता आहे किंवा ह्युमिडिटी जास्त असते. आणि त्यावेळेस मी कोकणात काय सांगितलं, हे पान तुटून पडलं, पाऊस कोकणात कंटिन्यू आहे, घाटावर कंटिन्यू आहे, या पानाला सुद्धा मुळ्या तुटलेल्या दिसतात तुम्हाला. पानफुटीचं उदाहरण आपल्याला सांगितलं तर पानफुटीला सहज मुळ्या तुटतात. आपल्याला हे प्रोटीन मिळते. आणि सर मगाशी मी सांगितलं की कटिंग तुम्हाला दाखवलं, तुम्ही कटिंग लावायचं आहे, तर त्याला रूट मुळी तयार करण्यासाठी काही वेगळी औषधं मिळतात बाजारामध्ये, ज्याला न्यूक्लिक ऍसिड म्हणतो सर, किंवा सेराडाईस रूट म्हणजे रूट ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स. मुळांची वाढ तयार होण्यासाठी जे काही हार्मोन्स असतात, ज्याला आपण संप्रेरक किंवा संजीवक असं म्हणतो. बाकी दिशा जर थोडेसे अवघड आहे, हार्मोन्स म्हणले का लगेच समजतात. तर ते हार्मोन्स जे आहेत, तर इथं जर आपण ती सेराडाईस किंवा अजून ग्रोथ प्रमोटिंग पावडर लावली आणि हे कटिंग लावलं तर हे 100% यशस्वी होईल असं नाही, पण ते जास्तीत जास्त चान्सेस आहे की इथून आपल्याला त्याचं रुटीन होऊन त्यापासून रोग तयार होईल. आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून एक रोगनाशक आणि कीडनाशक या गोष्टी. नंतर ही जी रोपं आहेत ती आपण वेगवेगळ्या माध्यमात सांगितलं, माध्यम सांगितलं आपण, माती सांगितलं, नंतर तुम्हाला नारळ असतो, नारळापासून एक आता नारळ आणला घ्यायचं बघा, त्या नारळाच्या कवचाच्या वरती जे आपण केसर काढून टाकतो, तर त्याच्यापासून ते जर पावडर मध्ये तयार केलं ते अशी गोष्टी तयार होते, त्याला कोकोपीट असं म्हणतात. कोकोपीट तुम्ही सर्च करा, कोकोपीट, कोको CO कोकोनट पासून कोकोपीट. तर ते कोकोपीटचा माध्यम म्हणून उपयोग करू शकतो. आणि लॅबमध्ये जे पेढे आहेत ते सगळे वेगळे आहेत, त्याला ब्रॉथ वगैरे काय ते म्हणतात, आता मला ते शब्द सांगता येणार नाही. हा, जे केमिकल पेढे असतात ज्यामध्ये आपण टिश्यू कल्चरसाठी त्याचा वापर करून त्यांच्यापासून आपण टिश्यू कल्चरच्या माध्यमातून, म्हणजे आम्ही टिश्यू कल्चरची मेथड आहे की जी त्यापासून आपण लोकांची निर्मिती करू शकतो. असे पण वेगवेगळ्या पेढीमधून रोपं तयार केल्यानंतर मग ती छोट्या लॅबमध्ये टेस्टिंगमध्ये असते, टेस्टिंगमधून मोठ्या बर्नीमध्ये असते. ते आपण काच जसं प्रोसेस केली जाते, गरम बाहेर हवेत काढून ठेवली तर लगेच कडकलेलं आहे, फुटलेलं आहे. तशी रोपं सुद्धा जर आपण रोप तयार केलेलं आहे ते ग्रीन हाऊस मध्ये किंवा पॉली हाऊस मध्ये किंवा मध्ये तयार केलं असेल, ते उन्हात डायरेक्ट काढलं तर ते लगेच खराब होऊन जाईल. म्हणून त्याचं वाढेपर्यंत छोट्या बॅगमधून मोठ्या बॅगमध्ये, मोठ्यामधून मोठ्यामध्ये, आणि टेम्परेचर थोडं हळूहळू ऍडजस्ट करत परत ते बाहेरच्या वातावरणात. हे सगळं यशस्वी होण्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याकडे पावसाळ्यात आहे. आणि इतर ठिकाणी समजा हवामान फार चांगलं असेल तर तिथे वर्षभर होऊ शकतं ते. ही रोपं तयार केली तर तुम्ही परत बाहेर लागवडीसाठी देऊ शकता. आणि यामध्ये परत रोपं कुठल्या प्रकारची, तर भाजीपाल्याची रोपं असू शकतात, बियापासून तयार होतात. नंतर फुलझाडांची रोपं असतात, ती बियापासून होतात, काही कटिंगपासून होतात. नंतर फळझाडांची रोपं आहेत, ती काही बियापासून होतात, काही न कलमीच्या बाबतीत. आंब्या बाबतीत जर आपल्याला जातीवंत केशर किंवा हापूस पाहिजे असेल तर हापूसच्याच फांदीचा वापर मग काय सांगण्यानंतर आहे मी, तर हे आंब्याचं रोप आहे. आता समजा ही केशर आहे असं समजा, आपण केशरची जात आहे, तर ह्याच्या फांदीचा उपयोग आपण डोळा, ज्याचा फांदीचा उपयोग आहे त्याला खालचा जो भाग आहे मुळ्याकडचा भाग त्याला रोप स्टॉक म्हणतात.
आणि ह्या पुढच्याला रूटस्टॉक आणि सायन असं म्हणतात. सायन तर रूटस्टॉक म्हणजे जे गावठी रोप आहे, देशी रोप आहे, म्हणजे गुढीच्या बाबतीत गावठी रोप वापरू शकतो. आंब्याच्या बाबतीत जो आपण पोळी फेकून दिलेली आहे खाऊन, तर ती गावठी आंबा, कुठलाही आंबा तो पोळीत टाकतो त्यापासून तयार होणार हे गावठी झालं, देशी रोप म्हणतो त्याला. त्याच्यावर जातीवंत रोपाचा आपण कलम करतो. तर अशा पद्धतीनं आपण कलम केल्यानंतर आंब्याच्या बाबतीत सॉफ्टवूड हे पोळी कलम असून जो मऊ भाग आहे, पोळी उगवल्यानंतर तो लालसर भाग दिसतो बघा, लालसर पानं आणि आमचे जे स्टेम आहे ते सुद्धा लालसर दिसतं. तर त्यावेळेस तिथं ते जे कलम घेतलं त्याला पोळी कलम माहिती. तर ते सर दोन प्रकारे करतात. सुरुवातीचे 15-3 आठवड्यात जे रोप तयार करतो तर ते पोळी कलम सॉफ्टवूड आणि तिथे यशस्वी होण्याचं प्रमाण आहे. त्याच्या पुढे समजा अशी एखादी मोठी फांदी निवड झाली आणि त्याच्यावर ते थोडंसं उंचावर टिकायला लागतं. पण हा मऊ भाग असावा आणि असा आंब्या बाबतीत करू शकतो. मग मी सांगितले की तुम्हाला आंब्याच्या बाबतीत कटिंग पासून किंवा इयरगिरी मोठीपासून बनवू शकतो. असे वेगवेगळ्या प्रकारची कलम केल्यानंतर आपण परत लागवड केली आहे. त्याच्यानंतर पुढचं पीक हे जातीवंत येण्यासाठी वरचा जो भाग आहे सायनचा हा जातीवंत असला पाहिजे. आणि जर तुम्ही गावठी वापरलं, गावठी कोय असेल तर गावठी कोयचं जे रोप तयार पुढे होणार आहे 4-5 वर्ष एक त्याला उशीर लागतो. उशीर लागल्यानंतर पुढचं जे उत्तम येणार आहे त्याला पण वेळ लागतो. आणि परत ते जातीवंत असेल असं नाही, अतिशय चांगल्या दर्जाचं पण असू शकतं किंवा अतिशय निकृष्ट दर्जाचं नसतं. त्याला सेग्रिगेशन ऑफ कॅरेक्टर्स असं म्हणतात. म्हणजे मातृवृक्षासारखी गुणधर्म त्यात राहणार नाही. ज्याला मदर स्टॉक म्हणतो, मातृवृक्ष. आणि पुढचे येणारे जे पीक आहे ते आपण घेतो. तर मदर स्टॉक सारखे जर कॅरेक्टर पाहिजे तर ते जातीवंत बियापासून जर आपण रोपं तयार करतो ना, प्रत्येक बियापासून तयार होणार रोप ते वेगवेगळ्या पद्धतीत असणार आहे. लोकांना एक समजत नाही की आपण बोलतो की पुढचा माणूस उचलत नाही. जर त्यांची वेळ झाली दिसते तर सर आम्ही 1-2 मिनिटात मी सगळं संपवतो. तर यातलं समज नाही, शंका कुणाला असतील ते सांगा. रोपं तयार करण्याच्या बाबतीत तर विचार शिक्षकांनी पण शंका विचारता चालतील. या विषयी शिक्षक आहेत, तुम्ही पण विचारू शकता. कारण मी अभ्यास करून फार वर्ष झाली, म्हणजे तरी पण मी परीक्षा देऊ शकतो. आणि मग कुणीतरी शंका विचारली की माझा चॅनल आहे, युट्यूबला चॅनल आहे, तुम्ही कोण बघत असाल नसाल मला माहित नाही. तर भारताचं नाव काय इंग्लिशमध्ये? इंडिया. त्या चॅनलची सुरुवात इंडियानं आहे. आणि तुम्ही आता हे जे शिक्षण घेता ते कशासाठी घेताय? तुम्हाला बायको चांगले मिळवून आपण शिक्षण घेतो, शिकतो, पुढे कठीण सर्व्हिस मिळावी, आपण 4 पैसे कमवावेत, आपण पुढे आयुष्यात यशस्वी व्हावं. आणि हे पैसे मिळवण्यासाठी किंवा जे पैसे आहेत त्याला काय म्हणतात परत आपण? तुम्ही भारताचं नाव सांगितलं, इंग्लिशमध्ये हे म्हणतात. जे पैसे मिळवतात त्याला आपण काय म्हणतो? इन्कम. मराठीमध्ये काय होईल? उत्पन्न. अजून धन वगैरे म्हणतो किंवा अजून त्याच्या पुढचा शब्द येतो जोडून. सरांनी माझं नाव सांगितलं होतं दौलत. तर इंडिया दौलत, INDIA इंडिया दौलत विदाउट स्पेस जो आहे तुम्हाला युट्यूबला चॅनल आहे त्यावरती मी पर्यटनाचे, कारण मी आतापर्यंत माहितीसाठी सांगतो. तुम्हाला अजून काय सर 2 आपण यांचे घ्यायला तुम्ही कसं बोलावे तर तुम्हाला जायचे घ्यायला सर मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. सर तुम्ही मॅडम तुम्ही किती पर्यटन करताय मला माहिती नाही. तुम्ही सगळ्यांनी आतापासून जर प्रेरणा घेतली तर इथं किती जणांकडे पासपोर्ट आहेत, पासपोर्ट ज्याला आपण पारपत्र म्हणतो, पासपोर्ट किती जणांनी काढलेले आहेत? तर तुमच्याकडे तुम्हाला एखाद्या सुद्धा परदेशात जायची इच्छा नाही का नसावी? पासपोर्ट किती जणांकडे आहे? एकाही जणांकडे पासपोर्ट नाही. पासपोर्ट काढायला खर्च हा साधारणपणे 1,000-2,000 येतो. पण ज्यावेळेस तुम्हाला परदेशात जायचं, आज जी BE BTech जी पोरं आहेत का आपली MBA वगैरे, ती बरीचशी आपली वेगवेगळ्या देशात सर्व्हिस आहेत. भारतातली मुलं आहेत, माहित आहेत का? युरोपमध्ये आहेत, अमेरिकेत आहेत, इतर 8 देशांमध्ये आहेत.
म्हणजे जगातल्या प्रत्येक देशामध्ये सर्व्हिस तर आहेत, पण त्याच्याही पुढचं जाऊन तुम्ही जे शिक्षण घेताय ना, अशी आपली मुलं शिकायला सुद्धा वेगवेगळ्या देशात आहेत, माहित आहेत का? आता एक मध्ये युद्ध चालू आहे, मोठे युद्ध चालू आहे, रशिया आणि युक्रेन. युक्रेन मधनं बरीचशी मुलं आपल्या भारत देशानं परत आणली. का आणली? तिथे युद्ध चालू आहे म्हणून. बरोबर आहे ना? ती कुठल्या शिक्षणाला तिथे गेली होती? मेडिकल होते, डॉक्टर म्हणून शिकायला गेले होते. तर परदेशात शिकायला जायचं की तुम्हाला पासपोर्ट लागतो. पासपोर्ट असल्यानंतरच आपण परदेशात जाऊ शकतो. काही देशामध्ये आपल्या आधार कार्डवर सोडतात. उदाहरणार्थ शेजार देश आहे, नेपाळ आहे, नंतर भूतान आहे, अजून काही देश आहेत की आसपासचे आपल्याला फक्त आपल्या आधार कार्ड वरती सोडत नाहीत. इलेक्शन कमिशन कार्ड, ज्याला आपण वोटर आयडी म्हणतो, त्याच्यावरती सोडतात. आणि आधार कार्ड तसं बाहेरच्या देशात मान्यता नाही, फक्त भारतापुरती मान्यता. तर पासपोर्ट असला पाहिजे. आणि तुम्ही प्रत्येकानं एकदा मी आयुष्यात आल्यानंतर विमान प्रवास केलाच पाहिजे, ही आपली एक इच्छा असली पाहिजे. यात विमान प्रवास करणारे किती जण आहेत? विमान प्रवास आम्ही खाल्लं बघतो. म्हणजे विमान प्रवास तुम्ही केला नाही, तर तुमची प्रत्येकाची इच्छा आहे का विमान प्रवास करावा, एखाद्या मोठ्या जहाजातून प्रवास करावा, ज्याला आपण क्रूज टूर असं म्हणतो. आणि रेल्वेनं जर तुम्ही पर्यटन, कोणीच मला रेल्वे हे सुद्धा तयार नाही, हा जाणार. मग आता ह्याच्या पुढे रेल्वे स्टेशनवरती जाऊन दोघे का दिसते मला. रेल्वे स्टेशन गेल्यानंतर जिथं नावाचं बोर्ड असते बघ, कुर्डवाडी असेल, सोलापूर असेल, तर त्या ठिकाणी तो बोर्ड नीट वाचा. ते हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. आणि समुद्र सपाटीशी उंची किंवा DNC लेवल असेल, MSL लिहिलं असेल, तर ते प्रत्येक रेल्वे स्टेशन किती उंचावरती आहे सांगितलं जातं. हे आपले बारीक सारीक गोष्टी आपल्याकडे लक्षात असले पाहिजे. आणि मी किती देश फिरलो असतो, कोण अंदाज करू शकतो? मी किती देशात जाऊन आलो शकतो, त्याच्यातले किती देश पाहिले असतील, फिरून आलो असतो. ठीक आहे, 10-12. तर 10-12 देशात मी जाऊन आलो. नाव सांगू? सुरुवातीला माझी पहिली टूर झाली 2006 साली बँकॉक किंवा आयलंड असं म्हणतो. आणि माझी त्यावेळेस पासपोर्ट काढताना एकच इच्छा होती की मला एकदा विमानानं प्रवास करा. मग जाताना पण विमान गेलो, येताना विमानानं थायलंड झालं माझं. ते आमचं जे विमान होतं, जाताना येताना श्रीलंका मागे गेलं, त्यामुळे जाताना येताना आम्ही श्रीलंकेला नाही, ते डायरेक्ट विमान होतं आमचं. पण ज्यावेळेस मी पुढच्या देशात गेलो, सिंगापूर आणि मलेशिया, त्यावेळेस आम्ही गेलो श्रीलंका मार्गे. तर भारत श्रीलंका जाता येता आम्ही त्या विमानतळावर थांबलो, बराच वेळ थांबलो. एकही देश थोडासा झाल्यासारखा आहे. आणि पुढचा देश माझं मी सांगितलं की मलेशिया आणि सिंगापूर झालं. त्यानंतर मी भूतानला जाऊन आलो. पण त्याच्या अगोदर युरोपच्या मध्ये 5 देश माहीत झालेले. आणि जाता येता आम्ही दोहा मार्गे गेलो. तर युरोपमध्ये म्हणजे दोहा या आखाडी देशात आहे. युरोपमध्ये जर्मनी, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड हे 5 देश झाले माझे. आणि अजून काही देश कोरोनामुळे माझे थांबले, नाहीतर अजून सुद्धा जायची इथे जाणारच आहे. आणि मी विथ फॅमिली करतो, मित्रांच्या बरोबर फिरतो. तर या दरम्यान भारत माझा किती झाला असेल भारत बघून? नाही, फार मोठा भारत आहे. भारत देश एवढा मोठा आहे की जगातल्या देशात म्हणजे आपल्याला एका देशाची विविधता बघायची तर भारतातील सगळं दिसतं आपल्याला. म्हणजे भारताच्या दक्षिणेपासून सुरुवात केली उत्तरेपर्यंत सगळं जगात जे आहे ते सगळं आपल्या भारतात आहे. भारत एवढा मोठा देश आहे की माझा 10-20% झाला असेल. आणि आता मी परत जे चाललंय 19 तारखेला इथून मी जाणार आहे गुजरातला. तिथून एक 4 तासाचं पुढे जायचं, रोबो फेरीबोट म्हणून आहे. तिथून मी भावनगरला जाणार आहे. भावनगरवरून परत गिर, जे सांगितलं मी सिंहाचं जे अभयारण्य आहे, तर तिथं 7 दिवस माझा मुक्काम आहे. त्या दरम्यान तुम्हाला माझे काही परत तुम्हाला बघायला मिळतील, ते पाठवतो. आणि इंडिया जवळ जर तुम्ही चॅनल बघितला, ओपन केला INDIAEAVAP, तर तो सबस्क्राईब करा, की ज्यामुळे तुम्हाला ते सगळे माझे व्हिडिओ बघायला मिळतील. अनेक विषय जे आहेत या दिवसात किल्ल्यावरती सुद्धा जाऊन आलोय. माझं वय किती असेल आता? किती? 45, 50, 55. अजून कोणाला काय आकडे कमी जास्त करायचं तर करायला लागेल. केस पाणी
माझं वय आहे 62 रनिंग, 64 रनिंग आहे आणि सर मी 13 वर्षाला पेन्शन घेतोय. 2011ला गॅरेज घेतली. मी तुमच्या शिक्षकासारखंच काम करत होतो. इंग्रजी शिकवलं, शिंदे शिकवलं, मला संधी मिळाली. आज तुमच्या पुढे यायची परत एकदा संधी मिळाली. तर 23 वर्ष सर्व्हिस करून मी व्हॅन्स घेतली आणि मी आजच्या परिस्थितीत 45,000 मला सर पेन्शन मिळते आणि दर वर्षांनी 3-4 हजारांना वाढते. आगोपाला करतोय का रे? मी त्या ठिकाणी होतो, मी त्या बेंचवर बसत होतो, इथं बसत होतो. त्यामुळं तुमच्या समोर आहे. तर पाठीमाग बसून बडबडण्यापेक्षा पुढे येऊन बसायचं, काय असेल ती शंका विचारायच्या. त्याचा फायदा का तुम्हाला पुढच्या आयुष्यात तुम्हाला उपयोगाला आहे. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी परीक्षेसाठी शुभेच्छा आपण देतो. आणि अजून एक सर एका दुसरा नीट घेतोय, कारण आजच्या शिक्षण पद्धतीवर बोलायला आपल्याला तुमच्या जे 10वी 12वी परीक्षा झाली, आज कुठे परीक्षा झाल्या सर? काहीतरी वेगळ्या पद्धतीने झाल्या परीक्षा. काय झालं? कॉपी मुक्त. आणि ते तुमच्या वर्गात कॅमेरे बसवले होते, बरोबर आहे का? की सर ह्याची गरज पाठीमाग होते असं माझं म्हणणं आहे. कारण आजच्या परिस्थितीत तुमच्या थेरीला किती मार्क येतो? 100 मार्काचा तुमचा एक विषय झाला पेपर. 11वी मी 10वी आणि 12वीच बोलतो, तुमचं वेगळं असेल थोडंसं. तर 100 मार्काची परीक्षा देत असताना सर इंग्लिशला, मराठीला, गणिताला 20 मार्क प्रॅक्टिकलची. काय अर्थ आहे काय? पटतंय का तुम्हाला? बघा, दोन्ही परीक्षा किंवा प्रॅक्टिकल मार्क आहे आणि 20 मार्क तुम्हाला 20 पैकी 18, 19, 20 सगळे शिक्षक देतातच. कुणाचं नुकसान करायचं नाही, ही शिक्षकांची भूमिका असते. तुमच्यातली वेगळी असेल तर 1 गेला असेल, 2 गेला असेल तर मला माहिती. म्हणजे 18, 19, 20 देतातच. सगळ्यांना सरासरी 19, 20, 20, 19 फक्त. आणि त्यातला 20 हुशार असेल तर त्याला 20च देत. तर असे मार्क मिळाल्यानंतर तुम्हाला पास व्हायला किती मार्क लागतो? 15 मार्क लागतात. 15 मार्क मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास न करता कॉपी करायचा प्रयत्न करतात. शिक्षकांनी कॉपी करून, त्यांच्या मित्रांनी कॉपी करून, आई वडिलांनी इथे येऊन कॉपी करून. आणि सर मला आलेली उदाहरण सांगतो, म्हणजे अनुभव आले सांगतो. माझ्याकडे बऱ्याच वेळा विद्यार्थी पालक यायचे. कधी यायचे सर शिकायला? माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, लक्ष द्या. कधी? परीक्षेच्या दिवस. पण तुम्ही 2 वर्ष काय केलं? 11वी 12वी आमच्यात तुमचा मुलगा नव्हता का? ही वास्तविकता आहे. यात बदल व्हायला पाहिजे. आज कॉपी मुक्त झाले त्याचं मला बरं वाटतंय. तरी पण हे प्रॅक्टिस मार्क आमच्या वेळेस 35 मार्क मिळवताना आमचं जीव रटून गेले. 47% पास झाल्यावर आमच्या वडिलांनी मला 10वीला 47, 48 असतील 2 ड्रेस आणून दिले. म्हणजे पॅन्ट पीस आणि शर्ट पीस. आज कसं आहे का सांगा? आमच्या वेळेस ती विचार वगैरे मिळायला सुद्धा अवघड होतं. तर अशा परिस्थितीत आम्ही शिकलो म्हणून आज आपण यशस्वी झालोय. तुम्ही पण यशस्वी व्हा. आणि तुम्ही ग्रॅज्युएट म्हणून आपला नाही, तुम्ही ग्रॅज्युएट असेल तसे होणार आहे. कारखाना आहे, तिकडून बघायला घातला का इकडून ग्रॅज्युएट होऊन पोस्ट ग्रॅज्युएट होऊन बाहेरच पडणार. तर बरोबर आहे का? बघा, तुम्ही बालवाडीला ऍडमिशन घेतलं, बालवाडी आमच्याकडे, पण तुम्ही ग्रॅज्युएट होणार आहे, पोस्ट ग्रॅज्युएट होणार आहे, पीएचडी होल्डर होणार आहे. तर तुम्हाला किती जण सर्व्हिस मिळणार? पुढे विचार करा. काम किती जण मिळणार आहे? म्हणजे तुम्हाला काय स्वतःचे उद्योग करावे लागतील, काही जणांना व्यवसाय करावा लागतील, काही जणांना सर्व्हिस मिळेल. जो हुशार आहे तो सर्व्हिस मिळेल, जो सो आहे. आणि काही जणांना शेती करावी लागणार आहे. पण शेती करताना आपल्याला काय वाटतं? मी ग्रॅज्युएट आहे, मी कसं काम करू शेताचं काम? पहिलं नाही चालू देणार, गाई शेण नाही काढायला जमणार आम्हाला. पण काम कुठे सगळ्यांना मिळणार आहे का? सर्व्हिस मिळणार आहे का? आज जर सगळ्यांना 100% काम मिळालं तर सुशील बेकार राहिलेच नसते. आणि ते राहण्याचं वाटत तर आपल्याला व्यवसाय कुठे आपल्या कुठल्याही क्षेत्रात असले त्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल, मार्क मिळावा लागेल आणि कुठेतरी प्रयत्न करून स्पर्धा परीक्षेत तुम्हाला यशस्वी व्हावं लागेल. तर अशा गोष्टी करत असताना तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रयत्नच करावे लागतील आणि मग त्यात आपण यशस्वी होतो. नाहीतर ग्रॅज्युएट झालोय, मी पहिले पण चालू शकत नाही, ट्रॅक्टर पण चालू शकत नाही, कारण मी ग्रॅज्युएट आहे, मी काम करणार नाही. आई बापाची बाबतीत देश पूर्ण नाही. माझा मुलगा BA कॉम्प्युटर MBA आहे, त्याला मी पूर्ण नर्सरी सेंटर करून दिली. त्या पूर्ण नर्सरी मी काय बोलतो, 1 फेब्रुवारी सांगितलं गेल्या वर्षी राज्याभिषेक केला त्याला. तुम्ही राजे आम्ही पाय होता खुर्ची सोडली तर. आणि मी काय करतो शेती, तर मी सकाळी शेत मला 200 झाला इथे यायला.
की मी शेतात गेलो होतो, त्यामुळे तुम्हाला काही माझी वाट बघायला लागली असेल. शेतात गेलो, उसाला पाणी सोडलं, व्यवस्थित झालं. आता इकडे पुढे जाऊन ते दुसऱ्या प्लॉटला पाणी सोडलं. अशी काम आहे. ही सगळं करावं लागतं. ही सर्व्हिस सोडली, मी सगळं सुटलं तेव्हा सगळ्याला जोपर्यंत आहे तो मी काम करणार नाही. आणि एसएच व्हायचं असेल तर धडपडत राहावं लागतं. आजच्या परिस्थितीत मी 5-6 राज्यात जाऊन काम केली सर, लँडस्केपिंगची काम कर्नाटकमध्ये केली, गोव्यात केलं, महाराष्ट्रात करतो, तामिळनाडूमध्ये जाऊन 10 करोड रुपये हे आमच्या घरापासून 1000 किलोमीटर तिथे जाऊन काम केलं. इथं तेलंगणामध्ये जैराबादच्या जवळ 10 हे 2 रुपये त्या ठिकाणी कामं केली. आणि कोरोना काळात 1 वर्षात मी 80 लाखांची काम केली. 80 लाख कशाला म्हणजे बघा, आपल्याला एक 80 लाख मिळवायला किती दिवस आता विचार करायचा. म्हणजे तुम्हाला जर खरंच यशस्वी असेल तर प्रत्येक कुठलं नाही कुठला व्यवसाय उद्योग करायला सर्व्हिस करायला लागेल, म्हणजे तुम्ही यशस्वी होऊ शकता. अजून काय वाटलं तर माझा फोन नंबर सांगतो किंवा सर सांगते. तुम्हाला काही अडचण असेल तर मला फोन करून शकता. इथं बोलून एवढं बोलून सर थांबतो मी. प्राध्यापिका माशाळ मॅडम यांनी आजच्या कार्यक्रमाचा आभार करावा असं मी त्यांना विनंती करतो. सर्वोदय शिक्षण संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मुंबई वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने आज 1 दिवसीय नर्सरी ट्रेनिंग कोर्स आयोजन केले होते. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले दौलतसिंग राजपूत सर, विपुल सरी मंगळवेढा यांचं मी मनापासून हार्दिक आभार मानते. त्या पद्धतीनं प्रमुख उपस्थिती म्हणून बाळियाने सर तसेच मेडेगिरी एम्पाय सर यांचंही मनापासून आभार करते. त्याच पद्धतीने विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचंही वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीनं आणि महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक आभार मानते. तसेच प्राध्यापक व प्राध्यापिका यांचंही मनापासून हार्दिक आभार मानते.